गुड मॉर्निंग. हा आमचा छत्रपती संभाजीनगरमधला शेवटचा दिवस. सकाळी 6:30 वाजलेत. आमची आवरायची गडबड चालू आहे. खूप गडबड चालू आहे. आमची शिफ्टिंगची गडबड चालू आहे. येस, ॲक्च्युली आम्हाला शिफ्ट करायचं आहे, त्यामुळं बघा ऋतू कशी आवरायला लागली. या मॅडम आहेत ह्या फक्त इकडे पोरी कधी आवरतात. मॅमना खरंच माईकची गरज आहे. येस, 7च्या बसनं जायचं होतं पण आता पॉसिबल नाही. बघू आता. ऐकलं तुम्ही? तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता हे आम्ही जुईला एकटं पाडलेलं आहे, पण तसं काही नाही आहे. पलीकडच्या रूममध्ये जुई आहे. या मागं आम्हाला बोलवायला आले. चला दाखवते नंतर तुम्हाला जुईला. बाय. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आलेलो आहोत जुई आणि शमाच्या रूममध्ये. शिफ्ट झालो आहे. सुंदरी 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 तुझं नाव काय? जुई. हा वाला पॉईंट आहे. ओके, या पॉईंटवरून आहे बघा, अप्पर व्ह्यू पॉईंट. हा इथं तिकडनं पुढं जायचं. इकडनं आहे ना, ते मे बी ऑटो वगैरे असणार आहे 10,000 रुपये. हाय गाईज, आम्हाला फायनली चांगली बस मिळाली आणि टाइमवर आल्याला मिळाली. आणि इथं फारच धक्काबुक्की बस नाही आहे, जेणेकरून मला भांडायचा चान्स नाही मिळालेला. बिचारीला सवय नाही आहे. बालसुधारगृहाचं कुठंतरी तुम्हाला माहिती असेल चांगलं ठिकाण तर सजेस्ट करा प्लीज गाईज. तर आम्ही पोहोचलेलो आहोत अजिंठा लेणी. फायनली. आणि आता कुत्र्यासारखं चालवायचं आहे आम्हाला, कारण खूप मोठी आहे. टोटल 28 लेणी आहेत. सो आम्हाला आता तिकडं जायचं आहे, ते पण चालत. पण सिनरी छान आहे. सो आणि आम्ही सकाळी आलो, सो एवढा काही आम्हाला प्रॉब्लेम वाटत नाही. तिकीटसाठी रांग बघू शकता काय पण घडवू नकोस तिकीटसाठी रांग. तुला माहिती आहे तिकीट कुठे आहे? इकडेच बोर्ड दाखवतात, त्यामुळे यदा कदाचित इकडेच असू शकतो. एवढं शुद्ध तुझा प्रवाह. मी बघू शकता की वैशूची लँग्वेज चेंज व्हायला लागली आहे, म्हणजे ती एवढं शुद्ध बोलायला लागली. मी म्हणेन की ती शुद्ध बोलायची ब्लॉग ॲक्टिंग करते आहे. हे कॅमेरा कट झाल्यानंतरची वैशू आम्ही काय म्हणतात एडिट करतो, तो स्किप करतो पार्टाने. गाईज काहीही, कारण मला माझी लँग्वेज खूप आवडते, मला माझी भाषा आवडत्या. भाषेच्या टोनविषयी काहीच म्हणणं नाही आहे. सो गैरसमज पसरवू नकोस. येस. तुम्हाला तेच कलर आवडणार ताई, चांगला आहे. कुठला कलर चांगला वाटतं? तो उठून दिसतोय. हां, ते चांगला कलर उठून. क्षमा. तर आम्ही आता थांबलोय शटल बसच्या लाईनमध्ये. जरा गर्दी दाखवले ना, किती गर्दी आहे. लोकांना गर्दी आहे. मी पोर्ट्रेट व्हिडिओ करते त्यामुळे ब्लर होते, त्यामुळे गाईड समजून जाते ब्लर झालेल्या पार्टमध्ये गर्दी आहे. आणि आम्ही उभारलोय त्याच्या पुढं. आत्ता तुम्ही जी बघितली त्याच्या चौपट गर्दी आहे तिकीट काढण्यासाठी फक्त. येस. जी आणायला गेल्या
आम्ही शटल बसमध्ये बसलोय येस फायनली. शटल बिटल काय नाही साधी गव्हर्नमेंटची गाडी आहे. शटल बिटल काय नाही. त्यालाच शटल बस. आम्हाला दंडवलं. आम्हाला एसीचं विचारायला गेलेले तर जागा फुल झाल्या म्हणले म्हणून आम्ही पळत इकडे आलो. तर तिकडं लोकांना बसून घेतलं. दॅट्स नॉट फेअर. राहिला प्रश्न गोरी दिसायचा तू आहेस प्लस सन सूर्याचा कमाल. आपण घ्या घ्या घ्या. आपण यातनं स्क्रीनशॉट पण घेऊ शकतो नंतर या व्हिडिओ. अगं कशी करायला लागल्या बघ मला. डॅडी दोन्ही हाताने खा लागले. येस दोन्ही हातामध्ये. तिला किती खाऊ किती नको झाले पडा लागले तरी खा लागले. येस मागं राहिलीस तर परत सांगणार नाही हा माहिती. ही आजची आमची गाईड आहे शामराव. हा बोला ग गर्ल्स काय बोलत होतात. नुसतं जाईल तिथं हे डॉम बघितले ना की ह्यांना झोपायचं सुचते. कारण एवढं स्ट्रगल आहे इथं चढणं. जे इथं आधी लोक राहत होते त्यांचं खरंच कौतुक आहे. कारण इट्स नॉट इझी की एवढं सारखं चढायचं उतरायचं. चढतच नव्हते उतरतच नव्हते इथं झोपायचं काय झोपायचं. बट इतकं गार मस्त आहे. छान आहे झोपायला. मी इथं काय पण पुढच्या केव्स बघणं वगैरे त्याच्यापेक्षा तुम्हाला झोपायचं महत्वाचं हे असं धरायचं जगात झोप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गाईज. आहे. पण बुद्धांनी पण सांगितलं त्यासाठी त्यांनी डॉम तयार केले. आणि एक नाही दोन नाही हजारभर असतात. नो कमेंट्स गाईज. आणि काहीच मला इथं अजून सांगावं वाटतंय की मगाशी जो आपण रेफरन्सचा बोलत होतो ना ते तो माणूस किती गंडवत होता ह्याच्यासाठी आम्ही म्हणत होतो. कारण तो म्हणत होता की हे निजामाच्या काळात निजामनं केलेलं आहे. पण तसं नाही आहे. हे बुद्धांच्या काळातलं आहे आणि ह्याचा खूप वर्षापूर्वी शोध लागलेला आहे. सो तो गंडवत होता बेसिकली लोकांना गाईड जो होता. आम्ही डॉम मध्ये आलोय. येस सुपर्ब. आणि एवढा सुंदर आणि एवढा गार आहे ना. या दोघींचं प्लॅनिंग चालू आहे तर झोपायचं. हा वैशू आत बघायचंय चल. कुठे आहे तुम्ही जायचं आहे. तर आम्हाला लेट झाला आणि ह्या बारकीचं काय चाललंय बघा. हिने ट्रायपॉड स्टँड घेतला त्याची नाटकी करायला लागले. जर हा वाऱ्यानं पडला तर काय करायचं सांगा. आणि एवढ्या माणसांच्या गर्दीत कसं कोण मध्ये नन्ने गप्प कोणातरी द्यायचा फोन आणि फोटो काढायला लावायचं. नाही. तिला पैसे जे तिनं दिलेले आहेत ते फिटवून ऍडजस्ट. आता कसं दिसणार आहे यात आपण कुठं दिसतोय का नाही. बघा बघा दिसतंय काय बघा. हा उत्साह बघा. परत जायला एनर्जी आहे. परत जायचा उत्साह आहे. हा कमान गर्ल्स फॉलो मी. सगळ्या लेण्यांचं मुखदर्शन घेणारी ही जुई. सगळ्या लेण्यांचं मुखदर्शन घेतलेलं आहे जुईनं. कारण तिला शूज काढावे लागतात यासाठी निव्वळ. पण ठराविक केव्ज भारत सरकारनं तिच्यासाठी विदाऊट शूजच्या ठेवल्या आहेत. जिथं शूज काढायला लागत नाही म्हणजे जिथं बुद्धांची मूर्ती नाही त्या केव्ज मध्ये फक्त पोरगी आत. मी सगळ्या केस बाहेरनं बघितलेल्या आहेत. असं नाही की मी बघितलेलं नाही आहे. दर्शको ही खोटं सांगते. बघितलेत मी सगळ्या आतून नाही बाहेरून. पोरगीचे सॉक्स घालून होतात. खराब केला मी. हजारो वर्षांपूर्वीचं कार्विंग्स बघण्यापेक्षा सॉक्स इम्पॉर्टंट आहेत तिला. सॉक्स नाही. इट्स कॉल्ड OCD. गर्ल्स गर्ल्स
शामलीच्या हातातला पॅकेट या वानरानं काढलेला आहे, काढून घेतलेला आहे. काढून घे, कसला आला तो. काढून घेतलं, स्वतः फोडलं आणि आता खायला लागले, रील्स खायला लागले. गाईज खूप मस्त वाटलं आता येताना. कालपासून आम्ही ट्रेक करायला लागलोय आणि हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही ट्रेक केलेले आहेत. मी फोटो काढते. काइंड ऑफ जुई काहीतरी बोलत होती पण मी फोटोसाठी फोन काढून घेतलेला जरा. गाईज ऍक्च्युली मी विसरले आहे, बट ठीक आहे. तरी पण गाईज आम्ही कालपासून ऍडव्हेंचर करतोय. So आमची ऋतुजा, दगड जसे तुम्ही बघत असाल आमचे ब्लॉग, पाठीमागची जी झाली वाराणसी वाव पूल बघ, नॉर्थची आठवण करून देणारा पूल. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपडेट. येस येस. You know everything, Shamli. हाय गाईज. येस फायनली अजंता. कसं? काय खायचं वैशिष्ट्य स्टाईल. ते पण कर. आता आपल्याला जास्त काय महत्वाचं आहे ते बघ. अगं चालत तुझंही बघा किती त्रास होईल. ब्लॉगला नाही म्हणले जुई, आता काय करणार. अरे आता ऐका नेक्स्ट मला. बघायला मिळणार नाही. मी तसं पण ऐका, हे बघा आपण तुम्ही काय खाणार आहे का, तर आपण उजवीकडे जाऊया. नाही तर इथून एक एक्झिटचा रोड आहे सरळ डायरेक्ट. येस, हे इकडनं जाऊया. आणि तिथे जर मॅगी मिळाली तर नको आता मॅगी तुझी बस. मला काय नाही, हो, मला चालतं. बस चुकली तरी तुझा पेपर आहे उद्या. आम्ही आता बससाठी थांबलोय, माहित नाही किती वाजता बस येणार. मला बस दिसली असं मध्ये जाऊन असं उभारणार आहे मी. थांबा कारण या बारकीची एक्झाम आहे. आमची बस चुकली तर आम्हाला काही विषय नाही, बट या बारकीची एक्झाम असल्यामुळे तिला आम्ही कॉलेजच्या दारात सोडून येणार आहे. त्यामुळे आज आम्हाला Direct कुठल्याही पेपरला बसायला पाहिजे गाडीमध्ये रात्री. तर आम्ही वाट बघून रिक्षात बसलेलो, पण त्यांना नेला आपल्याला कुठलं फैजापूरला नेणार म्हटल्यानंतर आम्ही थांबवलं आणि जस्ट आम्ही उतरलो आणि लालपरी आली. डायरेक्ट संभाजीनगर. लिटरली आम्ही रस्त्यावर असता थांबा करून इथे व्हिडिओ मध्ये लालपरी दिसते. लालपरी बारकीच्या पेपरची काळजी देवाला पण आहे. हे लालपरी नाही, हुसनं परी हे. Yes. आणि आम्हाला आता फ्री अम्युजमेंट पार्कची राईड पण मिळायला लागली, कारण आम्ही लास्ट रो मध्ये आहे. लास्ट रो मध्ये असं थोडं Always चांगले आहे. backbenchers. बट ठीक आहे, चांगले आहे, स्वच्छ आहे. काय झालं, आम्हाला का शूट करते, आम्ही ना भूताच्या स्टोरीज दिसतात. मला भूताच्या स्टोरीज चांगल्या लागल्या. मजा येते मला भूताची स्टोरी ऐकायला आणि सांगायला. A few moments later. फायनली आम्ही आमच्या बसकडे निघालोय, कारण खूप लेट झालाय. एवढी धावपळ करायला लागली. आम्ही आता विचार करून हसायला लागलोय. म्हणजे आम्ही सगळीकडे पाहायलाच लागलो. आणि आय होप की आम्हाला आमची बस जी आम्ही बुकिंग केली आहे ती मिळेल. ॲट एनी कॉस्ट. शामली म्हणजे ॲट एनी कॉस्ट. शामलीने बोला ॲट एनी कॉस्ट की ॲट एनी कॉस्ट. येस. ओके, बाय बाय. तर फायनली आम्ही घुमो गाडीमध्ये त्यांनी पोहोचवलं. 9 वाजता बस सुटणार होती ना, आता 9:15 वाजलेत. आम्ही त्यांना थांबवून ठेवलेलं. पोहोचलोय, बसमध्ये बसलोय. फायनली मिळाली. गॉड ग्रेस. गॉड ब्लेस. आणि रिक्षावाल्याला एवढं पळवायला लावलंय की बिचाराची रिक्षा शेवटी अशी हे झालेली. म्हणजे त्याची कपॅसिटी जर 100ची असेल तर आम्ही त्याला 140च्या स्पीडनं पळवायला लावले. आणि त्यांनी व्यवस्थित आणलं पण सिरियसली. आम्हाला चांगला ऑटोवाला मिळाला. म्हणजे एन मोमेंटला. जशी वाईट लोक असतात तशी चांगली लोक असतात. सो
थँक्यू सो मच. पण थँक्यू सो मच होणार होते पण ह्यांना कशाला. नाही युनिव्हर्सला थँक्यू येस म्हटले गं मी. युनिव्हर्सला थँक्यू. फायनली आम्ही पोहोचलोय आणि आता आमची बस निघाली. तुम्हाला वाटत असेल बारकी आणि ऋतूच्या कुठे आहेत तर त्या पुढच्या सीटवर आहे. गुड नाईट. 2,000 years later. हाय गाईज, आम्ही आता ऑलमोस्ट कोल्हापूरला पोहोचलोय. बोल वैशू. होय. काय नाही, पोचलो मस्त. रात्री तुम्हाला सांगायचं होतं, मज्जा अशी झाली की ऑलमोस्ट आम्ही चुकणार होतो, मिस करणार होतो आमची ट्रॅव्हल्स, बट देवाच्या कृपेने आम्हाला ती मिळालेली आहे. सो येस. बाय बाय. येस 5च मिनिटात पोचू आम्ही. कसं वाटलं तुला यावेळेची स्माईलवरनं कळत असेल तुम्हाला. येस सुखरूप कोल्हापूरला आलो. ठीक आहे, बारकी अभ्यास करायला का काय काय माहित नाही, बघायला पाहिजे. तिचं डेडिकेशन लेवल हाय आहे. सिरियसली. येस आम्हाला गरज आहे अशाच लोकांची. A few moments later. कसं वाटलं तुला? हां, ट्रिप ऑब्वियसली ट्रिप खूप छान वाटली, थ्रिलिंग होती. असा एक्सपिरियन्स मी कधीच घेतलेला नाही आहे आयुष्यात. सगळीकडे जाईल तिथे ॲडव्हेंचर, जाईल तिथे पळापळी, पण मजा आली.